नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत प्रज्ञा प्रभाकर देसाई, श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेचा अध्यक्ष. बरेच दिवस झाले बरीच लोक मला ह्या POPच्या लढ्यात काम करत असताना काही प्रश्न विचारत आहेत. ते मी आज प्रश्न तुमच्याकडे घेऊन आलो आहे. असेच बरेचसे प्रश्न मी तुमच्यासमोरही आणण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यातनं लोकांचा जो काही संभ्रम आहे POP विषयी तो आपण दूर करायचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न असा आला होता की कलाकारांसाठी माध्यमाची मर्यादा घालणं हे कितपत योग्य आहे. आता मुळातच ह्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं असेल तर मुळात आपल्या भारत देशामध्ये कलाकारांची संख्याच मुठभर आहे आणि जी माध्यमं आपण वापरतोय कलेसाठी ती पण खूप सीमित आहेत, फार मोठ्या प्रमाणात वापरलं जात नाही. आणि त्या अनुषंगाने जर त्यांच्या माध्यमावर जर बंदी आणली तर त्यांना एक्सप्रेस व्हायला, त्यांना आपली मतं प्रदर्शित करण्यासाठी जर माध्यमच तुम्ही ठेवली नाहीत तर त्या कलाकारांनी करायचं तरी काय, हा मोठा प्रश्न निर्माण होईल. मग ज्या पद्धतीने तुम्ही असं म्हणताय की फ्रीडम ऑफ स्पीच आपल्या भारतामध्ये आहे, पण त्याचं कलाकाराचं माध्यमच हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो. कोणी चित्र काढतं, कोणी शिल्प करतं, कोणी मातीत काम करतं, कोणी POPत काम करतं, तर कोणी इतर अनेक माध्यमांमध्ये काम करतं. जर प्रत्येकाचं माध्यम काहीतरी पोल्युशन करत आहे किंवा काहीतरी त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो आहे असा अवडंब माजून त्याच्यावर बंधनं आणण्यात आली तर तो कुठच्या माध्यमातून एक्सप्रेस होणार आहे ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण दरवेळीच आपण ह्याच्यामुळे त्रास होतोय, त्याच्यामुळे त्रास होतोय जर करत राहिलो तर त्याचा मतितार्थ काय आहे, त्याला नक्की काय म्हणायचं आहे. की फक्त नुसतं चित्रपट, संगीत आणि साहित्य, पुस्तकं वाचूनच आपण प्रगल्भ होणार असू तर ह्या बाकीच्या माध्यमांनी करायचं काय. एखाद्याला नाही चित्र काढता येत, एखाद्याला नाही कविता करता येत, एखाद्याला नाही दोन गोष्टी साहित्यात लिहिता येत, त्याला मांडता येतात त्याच्या वैयक्तिक माध्यमातून. मग ते माध्यम कुठचंही असू शकतं. तर त्यांनी ते माध्यम वापरूच नाही अशी जर बंदी घालण्यात आली तर तो एक्सप्रेस होणार तरी कधी. त्यामुळे कलाकारावर आणि त्याच्या माध्यमावर बंदी घालणं हे माझ्या मते अयोग्य आहे. त्यालाही त्याचा हक्क आहे बोलण्याचा त्याच्या माध्यमातून, आणि माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे माध्यम कुठचंही असो त्याला त्याच्या माध्यमात तो कम्फर्टेबल आहे त्याच्यासाठी त्या माध्यमात काम करण्यासाठी त्याला तुम्ही फ्रीडम देणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न असा आला होता, POP हे प्रदूषण करत आहे. आता हा जो मुद्दा आहे तो बरेच वर्ष झाली आपल्या मनावर बिंबवण्यात आलेला आहे. ह्याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे. तो खूप मोठा सब्जेक्ट आहे, तो मी कधीतरी तुम्हाला सविस्तररित्या सांगेन. आणि त्या विषयाचा आधार घेऊन आत्ता जे PIL फाईल झाली आहे ती त्याच अनुषंगाने झालेली आहे की त्याच्यामध्ये पब्लिकचा फायदा नाही आहे, हा पर्सनल कोणाचा तरी फायदा आहे. त्या फायद्याच्या अनुषंगाने त्यांनी ही PIL फाईल केलेली आहे. मुळात हे पर्यावरणवादी कितपत पर्यावरणवादी आहेत हे मुळात तपासणं गरजेचं आहे. त्यांचा हा थोतांड आहे ते हे लोकांसमोर आलेलं आहे. लोकांना समजतं आहे की सूडबुद्धीने ह्यांचे गणपतीच विकले जातात, आमचे गणपती विकले जात नाही, रस्त्यावर हे गणपती मिळतात. तुम्ही करायला पाहिजे होतं मातीत एवढं काम. तुम्ही आजपर्यंत का काम केलं नाही, तुम्ही तुमचे कारखाने एस्टॅब्लिश का केले नाहीत ह्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. ना की ही लोक करतायत मग त्यांचंच मार्केट मोठं होतं आहे आणि त्याच्यामुळे त्रास होतो आहे. ही जी संकुचित मानसिकता आहे त्याच्यावर तुम्ही विजय मिळवला पाहिजे. दुसऱ्याला दोष देऊन दरवेळी क्रॉस करणं हे सोपं असतं, पण ते सिद्ध करणं कठीण असतं. आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्यांच्यावर PIL फाईल करताय, केसेस करताय, त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही आहे.
तर ह्या गोष्टीचा पण विचार करा. तुम्हाला आता सगळ्यांना माहिती पडलेलंच आहे की POP हे पर्यावरणपूरक आहे, त्याच्यातनं काहीही पोल्युशन होत नाही. हे नुसते आपले शास्त्रज्ञच नाही तर आज राज्य शासनाने सुद्धा जी कमिटी स्थापन केली होती त्या कमिटीने हा अहवाल दिलेला आहे की आपलं जे हे POP आहे पर्यावरणपूरक आहे आणि योग्य रीतीने याचा वापर केल्यास विसर्जनास काहीही अडचण येणार नाही किंवा हरकत नाही. तर यापुढे सुद्धा POP विषयी कोणाला काही संभ्रम असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता, विचारू शकता. दुसरा प्रश्न असा आलेला आहे की समुद्रातील जलचरांना फार त्रास होतो, मासे मरतात, खच पडून माशांचा खच पडतो मरून. तर आमच्या बघण्यात किंवा ऐकण्यात आजपर्यंत, आज मी जवळजवळ 30 ते 32 वर्ष मी या क्षेत्रात काम करतो आहे, माझ्या तरी बघण्यात कुठेही मासे खच पडून मेलेत आणि ते सुद्धा गणपती विसर्जनामुळे हे कुठेही मला दिसून आलेलं नाही. याच्या मागे काही इतर धर्मीय सुद्धा आहेत की ज्यांना हे सण हिंदूंचे नको आहेत, त्यासाठी ह्या गोष्टीचा प्रोपोगंडा करून ह्याच्यावर एलिगेशन्स टाकून हिंदूंच्या सणांना कसा आळा घालता येईल ह्याच्यावर त्यांचं लक्ष जास्त आहे. त्यापासून हिंदूंनी पण सावध राहणं गरजेचं आहे. असंही सांगण्यात आलं की मूर्त्यांचा खच पडलेला असतो आणि विसर्जन करून तसेच टाकून गेलेले असतात. तर ह्याची संपूर्ण जिम्मेदारी त्या विसर्जनकर्त्यांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे. जो मूर्ती विसर्जन करतोय त्यांनीही घेणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे त्या तिकडच्या स्थानिक प्रशासनाने सुद्धा याची जबाबदारी घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला तलावांमध्ये किंवा समुद्रामध्ये पोहता येत नाही, आतमध्ये जाऊन मूर्त्या विसर्जन करता येत नाही. त्याच्यासाठी योग्य तराफ्यांची सोय करणं, योग्य लोकांची तिथे सोय करणं आणि CPCBच्या गाईडलाईन्स जशा मूर्तिकारांना तुम्ही दाखवताय तशाच CPCBच्या गाईडलाईन्स ह्या त्या अधिकाऱ्यांनीही बघाव्या, वाचाव्यात. त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की विसर्जनानंतर उर्वरित 2 ते 3 तासामध्ये तो सभोवतालचा जो प्रदेश आहे तो तुम्हाला स्वच्छ करायचा आहे, तुम्हाला साफ करायचं आहे. तर ह्याचं पालन त्यांनी सुद्धा करणं आवश्यक आहे. तर ह्या अनुषंगाने जे काय अवशेष आपल्याला दिसतात विसर्जनानंतर गणपतीचे, ते लगेच उचलून ते व्यवस्थित एका ठिकाणी जमा करून ते रिसायकलिंग प्रोसेसला देणं हे फार गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे रिसायकलिंग केल्यामुळे तेच मटेरियल आपण पुनरुज्जीवित करतो आहे, ते परत वापरू शकतो. त्याचा वापर इतरही गोष्टींमध्ये करता येतो. जसं मेडिकल पर्पजेसमध्ये आपण जे ऑर्थोपेडिक सर्जन्स आपल्या हातावर किंवा पायावर जिथे फ्रॅक्चर असेल तिथे हे अप्लाय करतात. ते अप्लाय का करतात, त्याच्या मागचं कारण काय? कारण त्याच्यात कॅल्शियम आहे, कॅल्शियम सल्फेट आहे. कॅल्शियम असलेला पदार्थ आपल्या शरीरावर असल्यावर त्यातलं कॅल्शियम आपल्या हाडांपर्यंत पोचावं ह्याच्या मागचा तो उद्देश आहे. त्याला सपोर्ट मिळावा त्या गोष्टीला, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. परंतु हे 2 ते 3 महिने तुमच्या अंगावर असलेलं POP हे तुमच्या अंगातले जर्म्स घेऊन बाहेर पडतं. ते POP सुद्धा रिसायकल होतं. मग आपले गणपती का होत नाही? त्याच्यावरचे जे रंग आहेत त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. शास्त्रज्ञांनी किंवा शासनाने रंगांचे जे प्रकार आहेत, नैसर्गिक रंगांचे प्रकार आहेत, त्याला प्रोत्साहन देऊन ते मूर्तिकारांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याची क्वालिटी ही चांगल्यातल्या चांगल्या रंगांप्रमाणे आणणं गरजेचं आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत. तिसरा मुद्दा आहे, विसर्जनानंतर आपण आपली जबाबदारी झटकून देतो आहे आणि प्रामुख्याने अशी काही छोटी मंडळं आहेत की त्या मूर्त्या सोडून जात आहेत तलावांच्या बाहेर किंवा समुद्राच्या बाहेर. तर प्रत्येक मंडळांनी आपल्या गणपतीची जबाबदारी घेणं आणि तो प्रामुख्याने नीट पद्धतीने विसर्जन करणं ही त्या मंडळाची जबाबदारी आहे. जर ते मंडळ ते पार पाडत नसेल तर ते शासनाने त्यांना दाखवून देणं आणि त्याच्यावर कर बसवणं हे फार गरजेचं आहे. त्या करातनं तुम्ही त्यांची मूर्ती व्यवस्थित विसर्जन करा, जेणेकरून मूर्त्यांचे अवशेषही दिसणार नाहीत आणि मूर्तीचं विसर्जनही होईल.
तर ह्या अनुषंगाने तुम्ही विचार करा आणि हा जो POPचा लढा आहे तो असाच चालू ठेवा. जर काही POP विषयक तुम्हाला प्रश्न विचारावेसे वाटले तर तुम्ही नक्की विचारा, त्याची उत्तर मी तुम्हाला नक्की देईन. जय गणेश, जय हिंद, जय महाराष्ट्र.